नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण मराठी माहिती पाहणार आहोत। सगळ्या उपवासाला बटाटा का बरं चालतो असेल त्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। उपवासाला बटाटा चालण्यामागे धार्मिक, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक कारण आहे। हिंदू धर्मात उपवासाच्या नियमामध्ये विशिष्ट अन्नपदार्थांना परवानगी दिली जाते, ज्यामध्ये बटाटा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। कंदमूळ आणि सात्विक आहार हा बटाटा जमिनीखाली उगवणारा कंदमूळ आहे। उपवासाला धान्य, गहू, तांदूळ, डाळी वर्ज्य असतात। कंदमुळे शुद्ध आणि सात्विक मानली जातात, त्यामुळे बटाटा उपवासासाठी योग्य मानला जातो। तात्काळ ऊर्जा मिळणे उपवासामुळे शरीराला ऊर्जेची गरज असते। बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात। तो खाल्ल्याने शरीरात तात्काळ ऊर्जा मिळते। उपवास असताना येणारा थकवा बटाटा खाल्ल्यामुळे दूर होतो। पोट भरल्यासारखे राहणे, तर बटाट्यामध्ये स्टार्च आणि फायबरचे प्रमाण चांगले असते। तो पचायला वेळ लागतो, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते। उपवासाच्या दिवशी वारंवार भूक लागत नाही आणि सहज उपलब्धता बटाटा हा सहज वर्षभर उपलब्ध होतो अशी होणारी भाजी आहे। यामुळे चिप्स, भाजी, कीस आणि शिरा असे विविध पदार्थ झटपट बनवता येतात। हा बनवायला अत्यंत सोपा आणि चवीला चांगला असतो। ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारण भारतात प्राचीन काळी ऋषी मुनी उपवासाला जंगलातील कंदमुळे खात। पोर्तुगीज भारतात आल्यानंतर बटाटा आपल्या आहाराचा एक भाग बनला। धान्याला पर्याय म्हणून कंदमूळ वर्गातील बटाट्याला उपवासात सहज स्थान मिळाले। तर अशा पद्धतीने आपण ऐतिहासिक, धार्मिक कारण पाहिलेलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। धन्यवाद।